आमदार रत्नाकर गुट्टे माझ्यासोबत आहेत. गुट्टे साहेब, खरात प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनलाय. कशा पद्धतीमध्ये कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, हा खरात प्रकरण म्हणजे हे एक कलंक आहे. म्हणजे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळं जर बघितलं आपण तर हे प्रकरण किती गाजतं आहे. आणि आपण जर बघितलं, आपला वारकरी संप्रदाय इतका मोठा आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्या वारकरी संप्रदायाचा पण डाग आहे या खरात प्रकरणामुळे. पण आज आपण जे जीवन जगतो आहे, आपला थोडा बहुत काही ना काही आशीर्वाद मिळतात, सगळं मिळतं आहे. देव असेल, वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्याकडनं जे पिढीला म्हणजे म्हणजे आपलं मुलं असतील, 18 वर्षाची असतील, 22-25 वर्षापासून असतील, या मुलांना वगैरे एक चांगलं वळण लागतं या वारकरी संप्रदायामुळं. ह्या म्हणजे हे हे जे भोंदू महाराज वगैरे, हे भोंदू महाराज वगैरे ह्याला म्हणू शकत नाही आपण. महाराज कोणाला म्हणायचं? कीर्तनकार असतील किंवा रोज गीतावर बोलतात, रामायणावर बोलतात, आणि ते सर्व सामान्य लोकांपर्यंत त्यांचं जातं आणि त्यातून काहीतरी आपणाला शिकायला मिळतं. तर हे एक असं एखाद्या प्रकरणामुळं थोडंसं सगळ्यांना धक्का लागतो. हे प्रकरण जे झालेलं आहे, हे अक्षरशः दाग लागलेला आहे महाराष्ट्राला. धनगर समाज हा तब्बल 8-10 दिवसापासून आझाद मैदानावर उपोषण करत आहे. मात्र आंदोलनकर्ते म्हणतायत हवी तशी चर्चा जी आहे ती सरकारकडून आमच्यासोबत केली जात नाही. त्याकडं कसं पाहताय? नाही, यामध्ये मी आपल्याला एवढंच बोलेल. आता याच्यावर चर्चा करण्याकरता मी तेवढा मोठा नाही आहे. मी पण त्यांच्यासोबतच आहे. मी धनगर समाजासोबत आहे. गोपीचंद पडळकरांनी देखील सभागृहात असं म्हणलंय की जी कोर्टामधली जी पुढली येणारी तारीख आहे त्याच्यामध्ये सरकारनं देखील आमची धनगर समाजाची बाजू घ्यावी. घेतली ना सरकारनं बाजू. सरकारनं बाजू घेतलेली आहे. आणि ड आणि रचा फरक आहे, तो मला वाटतं या महाराष्ट्राचे सन्माननीय CM साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आणि निश्चितच यावर काहीतरी तोडगा निश्चित काढतील आणि तोडगा निघेल अशी अपेक्षा ठेवूया आपण. गुट्टे साहेब, हा एक प्रश्न परळी संदर्भातला, परळीकडे कधी लक्ष वगैरे केंद्रित करणार आहेत का नाही? परळीकर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाट पाहून आहेत. नाही, परळीकडे लक्ष ठेवण्याचा काही संबंधच नाही. जरी माझी जन्मभूमी असली, आता कर्मभूमी माझी परभणी झालेली आहे. त्याच्यामुळं परळीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळं परळी आहे. मी आपलं परभणीमध्ये खुश आहे. आपलं परभणीमध्ये एकदम आनंदी आहे, खुश आहे. त्याच्यामुळं परळीवर मला लक्ष ठेवायची काही गरजच नाही. एक शेवटचा प्रश्न, युती सरकारच्या माध्यमातून कोणकोणते कामं करून घेता आले तुम्हाला? नाही, खूप कामं केले. मागच्या 2.5 वर्षामध्ये जसं युती शासन आलं, त्या 2.5 वर्षामध्ये जवळजवळ केंद्र शासनाचा फंड आणि ह्या शासनाचा फंड माझे जवळजवळ 7,000 कोटी रुपये माझ्या मतदारसंघामध्ये मी घेऊन गेलो. आणि खूप कामं चालू आहेत. आणखीनही खूप कामं, जे काही 40-50 वर्षापासून जे कामं झाले नाहीत, ते सगळा एक मागचा जो बॅकलॉग होता तो भरून काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शेवटचा प्रश्न मी माझ्याकडून वाढवितो. परभणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहे ते दोन्ही युतीचे झालेत, मात्र ही सगळं नियोजन घडून आणाय किती दिवसाचा कार्यकाळ तुम्हाला गेला? मेघनाताई बोर्डीकर असताना तुम्ही असताना किंवा राजेशदादा विटेकर असताना? हे बघा, याच्यामध्ये थोडं बहुत मध्ये चाललं होतं, पण हे महायुतीला स्पष्ट बहुमत होतं. म्हणजे जवळजवळ 24 आमचे भाजपचे आले होते, 15 राष्ट्रवादीचे होते आणि शिंदे सेनेचे 5 होते. म्हणजे जवळजवळ 40 अपक्ष एक आमच्यासोबत आला होता. म्हणजे 40 आणि 5 45 लोक होते. म्हणजे 54मधून 45 लोक आमच्यासोबत होते. आम्ही निवडून आलो होतो. मग आमचा स्पष्ट बहुमत होतं. पण काहीतरी थोडे लई एक पार्टी आहे सर, एका घरामध्ये जसं म्हणतात किंवा भांड्याला भांडं लागतं, तसं थोडं बहुत काही झालं. पण ते नंतर आमच्या नेत्यांनी, म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब आणि तटकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं. त्याच्यानंतर तो विषय मिटून गेला आणि युतीचेच अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष झाले आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष झाले. ओके, धन्यवाद गुट्टे साहेब. हे होते आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, मुंबई.